दौंड नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 आय काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदासाठी कुमारी रुबीना करीम शेख यांनी आमचे पुणे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर यांच्याशी केलेली बातचीत। स्टार वन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। आज या ठिकाणी दौंड नगरपालिका सार्वनिवडणूक 2025 काँग्रेस आय पक्षाकडून ज्यांना उमेदवारी देण्यात आलेल्या आहे त्या कुमारी रुबीना करीम शेख या ठिकाणी आपल्याला चर्चेसाठी उपलब्ध झालेले आहेत। आपण त्यांना अनेक प्रश्न विचारणार आहोत। नमस्कार, मी कुमारी रुबीना करीम शेख, दौंड नगर परिषद 2025 ते 2030 या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार पंजा या काँग्रेस आय पक्ष पासून उमेदवारी घेतली आहे। हे चान्स दिल्याबद्दल मला खूप खूप धन्यवाद। ताई, आपण नगराध्यक्ष पदासाठी उभे आहात। दौंड शहरामध्ये भेडसावणारे नक्की प्रश्न कोणते? परत एकदा। दौंड शहरामध्ये गरजेचे असणारे आणि सर्वसामान्याला भेडसावणारे आणि सर्वसामान्य गरजेचे असणारे प्रश्न कोणते? हो, गरजेचे असणारे प्रश्न म्हणजे की रस्ते नीट नाही आहेत, गटारी वारंवार ते भरून चालले आहेत आणि स्ट्रीट लाईट नीट नाही, झेब्रा क्रॉसिंग रस्त्यांवरती नीट नाही आणि रेल्वे व्यवस्था नीट नाही। लोकांना यायला जाण्यासाठी गाड्या नाहीत आणि महिलांसाठी महिलांच्या समस्या आहेत। लहान मुलांना पार्क आहेत आणि वीज पुरवठा जास्त करून पाणीचं प्रॉब्लेम्स आहे जे वारंवार होत आहेत आणि मोकाट जनावरे कुत्रे भटकत आहेत आणि त्या म्हणजे ह्या समस्या ताई भविष्यात नगराध्यक्ष झाल्यानंतर ह्या सोडवण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत। ताई, दुसरा प्रश्न असा आहे, आपण मतदारापर्यंत पोहोचत आहात, प्रचारात आपण आघाडी घेतली आहे, मतदारांचा आपल्याला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे? लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। लोकांचं म्हणणं आहे की रस्ते झाले पाहिजेत आणि लोक किती निवडून गेलेत पण काही काम झालं नाहीये। लोकांचं अपेक्षा आहे की वीज पुरवठा आहे, पाणी आहे आणि महिलांसाठी स्वच्छतागृह आहे आणि रेल्वेचे समस्या आहेत आणि पार्क आहेत, ते लोकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत। सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येईल की जे करून गुन्हेगारी कमी होईल। लोकांच्या अडचणी आहेत जे वेळोवेळी समस्या त्यांचे सोडवण्यात येईल। ताई, दौंड शहरामध्ये 54,000 मतदारसंख्या आहे। यामध्ये 12 ते 13,000 मतदार हे मुस्लिम समाजाचे आहेत। ख्रिश्चन समाजाचं मतदान आहे। विथ SC ST यांचं सुद्धा मतदान मोठ्या पद्धतीने आहे। आपण या तिन्ही समाजाला काय संदेश देणार आणि काय करण्यासाठी सांगणार? मी लोकांना हेच सांगणार आहे की मी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षासाठी पहिल्यांदा उभी राहिली आहे। पंजा या चिन्हासाठी मला बहुमताने विजय करून द्या। त्यांचे समस्या त्यांना सोडून दिल्या जाईल आणि त्यांचा पाठिंबा मला द्या की कोणत्याही आमिषाला बळी न जाता आणि लोकांचे काम वेळोवेळी होईल आणि माझ्या वडिलांचं जे काम केले आहेत वडिलांनी ते पण लक्षात घेऊन लोकांचे काम केले जातील। आपण महिला आहे, महिलांसाठी दौंड शहरामध्ये स्वच्छतागृहाची सोय नाही। महिला रात्रीच्या फिरताना लाईटची सुविधा उपलब्ध नाही, चोऱ्या मारायचं प्रमाण वाढलंय। या समस्या आपण कशा पद्धतीने सोडवणार? यासाठी की स्ट्रीट लाईट बसवण्यात येईल
आणि महिलांची सुरक्षेसाठी काळजी घेतली जाईल, महिलांना सुरक्षित दिलं जाईल की त्यांच्यासाठी जे त्यांचे प्रॉब्लेम्स आहे ते सोडवण्यात येईल. आपण सर्व मतदारांना काय आवाहन कराल? सर्व मतदारांना हेच आवाहन करेल की किती लोकांनी मतदान निवडून केलेत, काही केलं नाही. लोकांसाठी जे प्रॉब्लेम्स आहेत ते आता मला एक संधी द्यावी की मी त्यांच्यासाठी काय करू. जे मी समस्या बघितल्या आहे, जे मला समोरे जातात, रस्ते आलेत, गटारी आलेत, पाणी आलेत, पावसामध्ये घरात पाणी येतात लोकांचे, ते समस्या अजून झालेत नाही. आणि लाईटिंगच्या समस्या आहे, स्ट्रीट लाईट आहेत की ते छोटे छोटे गोष्टी जे लोक सामोरे जात आहे आणि मी पण जात आहे की त्यांचे जे समस्या आहेत ते मी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी ज्या उमेदवार आहेत, कुमारी रुबीना करीम शेख या आपल्या या ठिकाणी उपलब्ध झाल्या होत्या. त्यांना आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. प्रचंड बहुमताने मला विजय करा आणि हे चान्स द्या की मी तुम्हाला निराश नाही करणार. तुमचे जे का अडचणी आहेत, अडीअडचणी, ते पूर्ण करून दाखवाल. जे जे मी सांगितलं आहे ते सगळं होईल आणि मार्गी लावल्या जाणार. जे जे त्यांचे अडचणी आहेत, एकदा मला चान्स देऊन बघा. जे सांगितले ते करून दाखवेल आणि तुमच्या समस्या सोडल्या जाणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.